नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, किती विचित्र गोष्ट आहे ना, ज्या व्यक्तीसाठी आपण दुःखी होत आहोत, तीच व्यक्ती आपल्या दुःखामुळे इरिटेट होत आहे. जो तडपवणारा पार्टनर आहे, तो तुमच्यासाठी रडेल. ही गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या ऐकून कदाचित तुम्ही खूप दुःखी व्हाल. पण विश्वास ठेवा, आजच्या या कडवट सत्याची जाणीव होणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. मित्रांनो, अखेर आपण असे काय करावे की ज्यामुळे आपला पार्टनर आपल्यासाठी रडेल? आज पार्टनरला काहीच फरक का पडत नाही? भांडण झाल्यामुळे, गैरसमजुतीमुळे जोडीदार आपल्याला दुर्लक्षित करत आहे. पण आपण असे काय करावे की ज्यामुळे त्यांचे संपूर्ण लक्ष आपल्याकडे येईल? जोडीदारही आपल्याबद्दल विचार करेल, तोही आपल्यासाठी हळवा होईल. सर्वप्रथम आपण इतके दुःखी का आहोत हे आपण समजून घेऊयात. मित्रांनो, यात फार मोठी मानसशास्त्रीय गोष्ट नाही, पण एक साधी गोष्ट आहे. तुम्हाला जर वाटत असेल की जोडीदार तुमच्यासाठी तडपवा, रडावा, त्याला तुमच्या दुःखाची जाणीव व्हावी, तर असे का वाटते? कारण तुम्ही त्यांच्यासाठी दुःखी आहात, त्याच्यासाठी अस्वस्थ आहात. जर तुम्हाला काही फरक पडत नसेल तर तुम्ही या व्हिडिओवर आलेच नसता. समजा चुकून आले तरी तुम्ही इतका वेळ हा व्हिडिओ पाहिला नसता, मध्येच सोडून दिला असता. पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहत आहात, म्हणजेच तुम्ही जोडीदारासाठी दुःखी आहात, त्याच्यासाठी चिंतेत आहात. तुम्हाला हे हवंय की त्याचं लक्ष तुमच्यावर यावं, म्हणजेच तुमचं लक्ष त्याच्यावर आहे. मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे स्पष्ट आहे की तुम्ही कोणाच्या तरी विचारात आहात, त्यांच्यामुळे दुःखी आहात. पण आपण इतके दुःखी का होतो? याचे कारण आहे अटॅचमेंट. आपण जोडीदाराशी इतके जोडले गेलेलो असतो की त्याच्या वागण्यात होणारे बदल आपल्याला अजिबात पटत नाहीत. आपल्याला काय हवं असतं? तो आपल्याशी प्रेमाने बोलेल, आपली काळजी घेईल, थोडा वेळ आपल्यासाठी देईल. याशिवाय आपल्याला फार काही अपेक्षा नसतात. आपल्याला एवढंच हवं असतं की जोडीदार आपल्यासोबत राहावा, आपली काळजी घ्यावी, आपल्यासमोर असावा. खूप मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते, फक्त थोडासा वेळ मिळावा, थोडं प्रेम मिळावं, आपली किंमत त्याने समजावी, इतकंच. पण जेव्हा या छोट्या छोट्या अपेक्षा हे पूर्ण होत नाहीत, तेव्हा खूप दुःख होतं, अस्वस्थ वाटतं. आपण एवढं तर मागतो ना की जोडीदार आपल्याशी प्रेमाने बोलावे, थोडा वेळ आपल्यासोबत घालवावा, आपली काळजी घ्यावी. पण जेव्हा तो एवढंचही करत नाही, तेव्हा आपल्या मनाला खूप त्रास होतो. म्हणूनच अटॅचमेंटवरती नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये गरजेपेक्षा जास्त अटॅच झाला तर तुम्ही कायम दुःखी राहाल. तुम्ही नात्यात आनंदी राहू इच्छित असाल, मग ते चांगल्या टप्प्यात असो किंवा वाईट काळातून जात असो, तुम्हाला तुमच्या अटॅचमेंटवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. संपूर्ण लक्ष फक्त नात्यावर केंद्रित करू नका. तुमच्या जीवनात इतरही अनेक गोष्टी आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. आपल्या मनाचा डायव्हर्शन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष रिलेशनशिपमध्ये गुंतवलं तर तुमच्या दुःखातून तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही. तुम्ही सतत अस्वस्थ आणि त्रस्तच राहाल. मित्रांनो, अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगते, ती म्हणजे तुम्ही कितीही दुःखी असलात, त्रासलेले असलात तरी ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तडपता आहात, त्याला याचा कधीच अंदाजही येणार नाही. त्याला काहीही फरक पडणार नाही. म्हणूनच स्वतःच्या आयुष्याला समजून घ्या. तुमच्या आयुष्यात अजून बरीच कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करा. आता प्रश्न येतो की आपण असं काय करावं की आपण जोडीदारासाठी तडपण्याऐवजी तो आपल्यासाठी तडपेल? जर कोणी व्यक्ती तुम्हाला मुद्दाम दुखवत असेल, तुम्हाला दुर्लक्षित करत असेल, तुम्हाला दुर्बल बनवत असेल, तर त्या दुःखाने कमजोर न होता अजून स्थिर व्हा. ही एक मोठी वास्तविकता आहे जी मी तुम्हाला सांगते. हे करणं कठीण आहे, पण तेवढंच अशक्य आहे. जर तुम्ही स्वतःला नियंत्रित केलं, स्वतःला मजबूत बनवलं, तरच परिस्थिती बदलू शकेल. नाहीतर जोडीदार तुमच्या भावनांचा फायदा घेत राहील. समजा तुमचा जोडीदार तुम्हाला त्रास देत आहे, चुकीच्या पद्धतीने बोलून किंवा दुर्लक्ष करून तुम्हाला दुःखी करत आहे, आणि जर त्यामुळे तुम्ही कमकुवत होत असाल, रडत असाल, अस्वस्थ होत असाल, तर जोडीदाराच्या मनात काय विचार येईल? तो पुन्हा पुन्हा तेच करत राहील. तुमच्या अश्रूंमुळे त्याला सहानुभूती वाटणार नाही, उलट तो अधिक दुर्लक्ष करेल.
हे नात्याच्या सुरुवातीला घडत नाही, पण जसजसा वेळ जातो तसतसं ते इरिटेट होऊ लागतात. ही कडवी वास्तविकता आहे आणि यात मी काही करू शकत नाही. जो सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही सतत दुःखी राहत असाल, जोडीदाराच्या एका संदेशाची, एका बोलण्याची वाट पाहत असाल, तर हे सगळं तो व्यक्ती आणखी चिडचिड करू लागेल, आणखी दुर्लक्ष करू लागेल. त्यामुळे जेव्हा कोणी तुम्हाला दुखावतो, तेव्हा तुम्ही कमजोर न होता स्थिर राहायला शिकलं पाहिजे. आपण नेहमी काय करतो, जर आज जोडीदाराने आपल्याला दुःखी केलं तर उद्या आपणही त्याला दुःखी करू. पण हा मार्ग देखील चुकीचाच आहे ना. असं केल्याने तुम्हालाच जास्त त्रास होईल. त्यामुळे जर जोडीदार तुम्हाला दुखवत असेल तर तुम्ही स्वतःला समजून घ्या. तो तुम्हाला का दुखवत आहे समजा. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण झालं. भांडणानंतर तुम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहात, माफीनामा मागत आहात, संवाद साधत आहात, पण तरीही तो तुम्हाला आणखीनच दुखवत आहे. याचा अर्थ तुम्ही भांडणानंतर लगेच त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहात, पण त्याला ऐकायचंच नाहीये. त्यामुळे पुढच्या वेळी भांडण झाल्यावर लगेचच समजवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मनाला समजावून सांगा की जर आत्ता मी समजवण्याचा प्रयत्न केला तर तो मला अजून जास्त दुखावेल. म्हणून नात्यातील वागणूक समजून घ्या, मानसशास्त्र समजून घ्या. जेव्हा भांडण होईल तेव्हा शांत राहा, स्वतःला स्थिर ठेवा. यामुळे तुम्हाला सतत दुःखी व्हावं लागणार नाही आणि तुमच्या भावना कमी लेखल्या जाणार नाहीत. रिलेशनशिपमध्ये तुम्हाला भावनिकदृष्ट्या खंबीर व्हावं लागेल, नाहीतर तुमच्या अश्रूंना कधीच किंमत मिळणार नाही. जर तुम्हाला हे समजलं असेल की जोडीदार जेव्हा रागात असतो, अस्वस्थ असतो, तेव्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला आणखीनच दुखावतो, तर सरळ सोपं उत्तर हेच आहे की त्या क्षणी त्याला समजवण्याचा प्रयत्नच करू नका ना. रिलेशनशिपमध्ये नेहमी एक मोठी चूक होते. जेव्हा भांडण होतं तेव्हा आपण लगेच समजवण्याचा प्रयत्न करतो. आपण वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी स्पष्ट करतो, पण त्यावेळी जोडीदार ऐकायला तयार नसतो. त्यात आपणही संतापलेला असतो. त्यामुळे काही अशा गोष्टी बोलून जातो ज्यानंतर आपल्यालाच पश्चाताप वाटतो. मग मनात येतं, हे मी काय बोलले, मला असं बोलायचं नव्हतं. त्यामुळे त्या क्षणी शांत राहणं हा सर्वोत्तम उपाय आहे. आता समजा तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराचं भांडण झालं आणि जोडीदाराने फोन ठेवला. आता तुम्ही पुन्हा पुन्हा कॉल करत आहात, पण तो कॉल उचलत नाही. हे नेहमी होतं, नाही का? तुम्ही जितके जास्त कॉल कराल तितकाच जोडीदार जास्त दुर्लक्ष करेल. म्हणून सर्वात शहाणपणाचं उत्तर हेच आहे, कॉल करू नका. आता काही लोक विचारतील, अरे पण अटॅचमेंट कंट्रोल करायचं तरी कसं? उत्तर खूप स्पष्ट आहे. तुमच्या आयुष्यात रिलेशनशिप शिवाय खूप काही आहे. तिथं लक्ष द्या. जबरदस्तीने का होईना पण स्वतःला दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवा. दुसरा काही उपाय नाही. जर तुम्ही फोन हातात घेऊन स्वतःशीच म्हणत असाल, मला कॉल करायचा नाही, मला कॉल करायचा नाही, काहीही झालं तरी तरी तुम्ही मनाने तिथेच अडकलेला आहात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही खरोखर स्वतःला शांत केले. खरं समाधान तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही नात्याच्या पलीकडेही तुमचं आयुष्य आहे हे स्वीकाराल. म्हणून सवय बदला. भांडण झाल्यावर लगेच बोलण्याचा प्रयत्न करू नका, समजवण्याचा प्रयत्न देखील करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण कितीही भावनिक असलो तरी स्वतःला कमजोर होऊ देऊ नका. हे केलं तरच तुम्हाला नात्यात स्थिरता आणि आदर मिळेल. खरं सांगायचं तर जर फोन हातात असेल तर कॉल करायचा फक्त 10 सेकंद लागतात, पण याच गोष्टीमुळे आपण अजून भावनिकदृष्ट्या अडकतो. त्यामुळे फोन हातात घेऊच नका, फोनला बाजूला ठेवा. जेव्हा फोन हातातच नसेल तेव्हा तुम्हाला सिच्युएशन स्पष्ट दिसेल, नाहीतर पुन्हा तुम्ही त्याच चक्रात अडकता. कॉल केला, रिप्लाय आला नाही, मग अजून दुःख, अजून त्रास. काही लोक म्हणतात, नातं हे हृदयाचं खेळ आहे, त्यात डोकं लावू नये. पण हेच लोक आयुष्यभर दुःखी राहतात. जर नातं टिकवायचं असेल तर डोकं वापरणं गरजेचं आहे. भावनांनी ओढाताण होत राहिली तर तुम्हीच त्रासात राहाल. तुमच्या दुःखाची जबाबदारी घ्या. मी हे सगळं का सांगते? तुम्ही दुःखी होऊ नका, त्रासात राहू नका यासाठी. कारण तुमच्या दुःखामुळे नातं सुधारत नाही, उलट ते अधिकच बिघडतं. जर असं असतं की तुम्ही दुःखी झाला तर जोडीदार बदलला असता, तर मीही म्हणाले असते, भरपूर दुःखी व्हा. पण वास्तव वेगळं आहे. तुमच्या दुःखामुळे काहीच सुधारणार नाही, उलट परिस्थिती आणखीनच खराब होईल. मित्रांनो, सत्य काय आहे? बऱ्याचदा आपल्याला जोडीदार दुःख देत नाही, आपण स्वतःसाठी दुःख निर्माण करतो. आपणच स्वतः तडपतो, आपणच स्वतःसाठी त्रास निर्माण करतो आणि हीच खरी वास्तुस्थिती आहे. मग तो अट्रॅक्शन कसा वाढेल? त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही, तर स्वतःकडे लक्ष केंद्रित करून.
जर तुमचं संपूर्ण लक्ष जोडीदारावर असेल, ते कधी ऑनलाईन आले, कधी ऑफलाईन गेले, कधी रिप्लाय दिला, कधी नाही दिला, तर मग नात्यात कधीही बदल येणार नाही. बदल कधी होईल? जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल. आता प्रश्न येतो, समस्या कुठे आहे? कायम जोडीदाराला दोष देऊन काहीच बदलणार नाही. लोक चुकीचे असतातच, पण तुम्ही त्यांना किती दिवस दोष देत बसणार? जर त्यांना कळालं असतं की त्याचं वागणं चुकीचं आहे, तर त्यांनी आधीच ते बदललं असतं ना. त्यामुळे स्वतःला सुधारायला सुरुवात करा, जबाबदारी घ्या, परिपक्व व्हा, तेव्हाच नात्यात बदल होईल. हे समजून घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण ही मानसिकता बदलली की तुमचं आयुष्य बदलू शकतं. तर मित्रांनो, खरंच तुम्हाला ह्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.